नमस्कार, झी 24 तासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी मीनल दाभोलकर सामंत आणि तुम्ही बघताय दुर्गे दुर्गट भारी मायलेकी विशेष कार्यक्रम। आज आपण ज्या मायलेकींशी सोबत गप्पा मारणार आहोत त्यापैकी सांगायचं झालं तर आई ही उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका, कथक नृत्यांगना आणि समाजसेविका अशा कितीतरी क्षेत्रात तिने स्वतःचं नशीब आजमावलंय आणि ती एक उत्कृष्ट कामगिरी ही केली। तर मुलीबद्दल सांगायचं झालं तर मुलगी ही एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपल्यासमोर नाटक मालिकांमधनं येतेच आहे आणि सहाय्यक दिग्दर्शन, कॉस्ट्यूम डिझायनिंगही तिने केलेले आहे। ललित कला केंद्रामध्ये तिने आपलं शिक्षण पूर्ण केले। दोघींचंही स्वागत करूया, संपदा जोगळेकर कुलकर्णी आणि शर्वरी। धन्यवाद। संपदा, काय सांगशील म्हणजे जे तू करतेस, आता अभिनय म्हटलं तर अभिनयात तुझं नाव झालं म्हणेपर्यंत तू लेखिका म्हणून वेगळी तुझी भूमिका हे केलीस, ते झालं तर दिग्दर्शनाकडे वळलीस। कसं जमवते हे सगळं एकाच वेळी ह्या सगळ्या क्षेत्रात आपण चांगली कामगिरी करावी? काय म्हणजे त्याचं गमक काय आहे? मला कौतुक वाटतंय तू या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस। मला कसं वाटतं तर मला असं वाटतं व्यक्त करण्याचे जेवढे दरवाजे आहेत जे जे मला मोकळे करता येतील, उघडता येतील ते मी उघडत राहते। कारण कुठल्याही कलेत एखाद्या गोष्टीला बांधणं ही प्रेक्षकांची किंवा रसिकांची किंवा श्रोत्यांची सवय असते, पण कलाकार हा जिथून शक्य आहे तिथून व्यक्त होत असतो। तसं मला असं वाटतं जेव्हा मला दिग्दर्शन आवडलं तेव्हा मी ते 100% केलं, अँकरिंग ते 100% केलं, अभिनय केला आणि हे करत असताना असं वाटलं मला प्रवाही राहायचं आहे। कारण शेवटी या कलांच्या सगळ्या मिळून वेगवेगळ्या बाजू आहेत। आता ते शेतीत हात घातला, ती माती सुद्धा आशीर्वाद देते। तुझ्या घरात आई एक अभिनेत्री, दिग्दर्शन हे आईचं बघत होतीच तू, त्याचबरोबर बाबा एक जाहिरात क्षेत्रात एका उत्कृष्ट पदावर होते। तर दोघांकडे बघताना तुझं ठरलेलं की याच दोघांपैकी कोणाचं तरी एक करियर आपण निवडायचं? लहानपणी मला बरंच काय काय व्हायचं होतं। मला आधी वेटरनरी डॉक्टर व्हायचं होतं, मग त्याच्यानंतर मी ठरवलं नाही मी आर्किटेक्ट होईन, मग ठरवलं की नाही मला डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर मी इंटिरियर डिझायनिंग होईन। आणि हे सगळं वाटत असताना असं होतं की आई मी काही करेन पण मी ह्या तुझ्या क्षेत्रात नाही येणार, मला तू अजिबात गळी पाडू नकोस, मला नाही ॲक्टिंग करायची आहे, असं एक होतं। कदाचित असं असेल की मी जवळनं बघत होते तिला त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, किती तास बाहेर राहावं लागतं, हा एक भाग झाला। दुसरं म्हणजे मी प्रचंड शाय, इंट्रोवर्ट अशी होते, पण 12वी नंतर योगायोगाने मला एक नृत्य नाटिका करायला मिळाली, ज्याला मी आत्तापर्यंत नाही नाही म्हणत आले, ते मला आवडतंय। तर मग मी काय करू, तर मग आईनेही सुचवलं की तू त्यातलं शिक्षण घे। त्यामुळे मग मी ललित कला केंद्रात गेले आणि मग तिथून मग तिथे कळलंच की हेच आपल्याला आवडतंय। पण ललितने मला सांगितलं की नाही तुला प्रोडक्शन डिझायनिंग, तुला डिरेक्शन जास्त आवडतंय, तर तू ते करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कर। सो माझे थोडं दोन्ही दगडांवर पाय आहे। तू मगाशी बोलताना बोललीस की आईला खूप धावपळ वगैरे करताना पाहिलंयस वगैरे, तर काय सांगशील लहानपणी आईला किती मिस केलंस? एक साधारण शाळेत असेपर्यंत म्हणजे 5वी 6वी पर्यंत तर असं होतं की मी स्वतः बऱ्याच गोष्टींमध्ये बिझी होते, आईने मला बिझी ठेवलं होतं। पण नंतर नंतर जसं माझी समज वाढली आणि माझी समज वाढत गेली तसं मी मोठी होते म्हणून तिचं कामही वाढत गेलं, तेव्हा असं कधीतरी वाटायचं की अरे आई का नाही आहे असं वाटायचं। पण मला वाटतं की त्याचा वापर किंवा त्या वाटण्याचा वापर आम्ही सकारात्मक दृष्टीनेच कसा करता येईल ह्याचाच विचार केला। तिने सुद्धा कधीतरी समजून घेतलं की अगं मम्मी नाही आहे ना, मम्मी आज आहे तर आजचा पूर्ण वेळ मी तुला देईन, मग तुझ्या पद्धतीने आपण घालवूया। संपदा, हाच प्रश्न मी तुला विचारेन की तुला काय वाटतं? मी मिस नाही करत, पण मला असं वाटतं उलट आनंदाने की ती अधिक चांगल्या वातावरणात सासरी गेली। कारण सासरी सुद्धा सगळे लेखक, दिग्दर्शक आणि या सगळ्या म्हणजे काय म्हणू या प्रोडक्शन सुद्धा त्यांनी निर्मिती केली जन्मवारीसारख्या नाटकाची, ज्याच्यात शर्वरी आणि मी दोघी आहोत। तर मला असं वाटतं अजून समजदार अशा कला प्रांताच्या घरात ती गेली, त्यामुळे मला असं वाटतं तिच्यासाठी आणि आमच्या आनंदासाठी हे ब्लेसिंग आहे। या क्षेत्रातलं एक ग्लॅमर, त्याच्यानंतर एक पैसा, हे सगळं असताना सुद्धा कुठेतरी असं का वाटलं की जाऊन आनंदाच्या क्षेत्रात राहावं, तिथल्या लोकांबरोबर, तिथल्या मातीत आपण एक नवी निर्मिती करावी? खरं सांगू तर हे काही सोडून मी गेले नाहीये,
माझ्या दिग्दर्शनाच्या संधी, लेखनाच्या संधी, नंतर निर्मिती करण्याच्या संधी किंवा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करण्याची संधी, हे सगळं घेऊन मी तिकडे गेली. आणि जगभरून लोक येतात आनंदाच्या शेतात कृषी पर्यटनासाठी आणि इतकं ॲप्रिसिएशन देतात. त्याच्यात माझी कला, माझी आणि राहुलसुद्धा आर्टिस्ट आहे जे स्कूल ऑफ आर्टचा, आम्ही दोघांची कला तिथे इतकी ओतलेली आहे की अजून काय पाहिजे. शर्वरी, तुला काय वाटतं की आईमधली अशी कुठची शक्ती आहे की जी तुला अट्रॅक्ट करते, किंवा तिच्यातले असे कोणते गुण आहेत की जे माझ्याकडे नाही आहेत, माझ्याकडे हवेत, असं तुला वाटतं? तिच्याकडे खूप पेशन्स आहेत. हे ऐकायला खूप सोपं किंवा बेसिक, हे तर असायलाच पाहिजे असं वाटतं, पण बऱ्याच जणांकडे ते नसतं. एस्पेशली आमच्यासारख्या क्षेत्रात काम करताना. त्याचबरोबर तिची इमेज अशी आहे की ती जितकं मनापासून तिचं तिथलं काम करते, म्हणजे ती नाटकाचं डिरेक्शन असू दे किंवा ती कशात तरी काम करते, शूट असू दे, तितकंच मनापासून ती घरातलं सुद्धा करते, तितकंच मनापासून ती शिवणकामसुद्धा करते, तितकंच मनापासून ती तिच्या म्हणजे माझ्या आजीची, तिच्या सासूबाईंची सेवासुद्धा करते. तर ती हे सगळं पेशंटली करते. प्रत्येक माणसाची चिडचिड होते, त्रास होतो, पण तिची त्या गोष्टीशी डील करण्याची जी पद्धत आहे ती माझ्याकडे थोडं लॅकिंग आहे. म्हणजे नेमकी ती एक गोष्ट आहे जी जीन्समधनं आली नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे ती मला डेव्हलप करायला लागणार आहे. संपदा, तुझे डोळे पाणावलेत. लेखीने कौतुक केल्यामुळे डोळे पाणावलेत. ह्याच स्किल बद्दल बोलतेय मी की डोळ्यात पाणी येऊ दे, वाईट वाटू दे, पण तरीही ती हसून तिचा मुद्दा कन्वे करते. तुला काय वाटतं की तिच्यात अशी कुठची शक्ती आहे जी तिला पुढे घेऊन जाते आणि जाणार आहे? तिच्यात ना खूप पारदर्शकपण आहे. म्हणजे ती कोणाला प्लीज करण्यासाठी, कोणाला खुश करण्यासाठी काही बोलत नाही. तिथे काय आवश्यक आहे, हे झालं पाहिजे, हे व्हायला पाहिजे, याच्याकरता ती ठाम राहते आणि ही शक्ती आहे. शर्वरी, समज हा तुला प्लॅटफॉर्म आहे की एखादं क्षण असा असेल की आयुष्यात आईला सॉरी बोलायचं राहून गेलं किंवा थँक्यूसुद्धा म्हणायचं असलं तरी राहून गेलं, तर आईला बोलू शकतेस तू सॉरी किंवा थँक्यू? सॉरी असं मी तिला म्हणणार नाही, कारण मला नाही वाटत तिला माझ्याकडनं इतकं पुढे आल्यावर सॉरीची अपेक्षा असेल कुठल्याही गोष्टीसाठी. पण मी थँक्यू म्हणेन, कारण जेव्हा जेव्हा माझ्यावर सॉरी म्हणण्यासारखी वेळ आली, मी जेव्हा जेव्हा असं काही केलं असेल तेव्हा तेव्हा तिने मला मी सॉरी म्हणण्यापेक्षा मी काय त्या क्षणी करणं महत्त्वाचं आहे हे ती सांगत आली आणि त्याच्यासाठी माझ्यासाठी उभी राहत आली. सो त्या प्रत्येक गोष्टीसाठी, त्या प्रत्येक मोमेंटसाठी थँक्यू. दोघींना खूप खूप धन्यवाद. झी24 तासमध्ये एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्या. आणि शर्वरीला मी भाग्यवान समजेन. जसं माहेरही तिला छान मिळालं तसंच तिचं सासरही खूप छान आहे आणि एक समृद्ध कुटुंब असं मला या तुमच्या दोघांकडे बघितल्यावर एक म्हणावंसं वाटतं. आणि झी24 तासशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती.